अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. रुपये 2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. अजून लक्षात घ्या, आपण एवढेच बसलेत, परंतु तुम्ही ऐका ना, आता सगळेच बसणारे, पण बाहेर जर महिलांना जर आतमध्ये येता आलं नाही तर काय करणार आहे? थोडस पाठीमागे सरा ना, इथल्या खुर्च्या थोडसा उचलून पलीकडे ठेवा. बसा खाली, खाली बसून घ्या प्लीज. बसा खाली, सगळं बसा. पाऊस आलाय लक्षात घ्या, थोडस बसा ना खाली प्लीज, सगळ्यांना विनंती आहे. आज पंचतळ शिरूर या ठिकाणी शिवजन्मभूमी छत्रपती शिवरायांच्या नावाने असलेली आपली लाडकी शिवन्या आणि तिच्यावर झालेला बिबट हल्ला आणि या बिबट हल्ल्याच्या निषेधार्थ चालू असलेलं जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि तालुक्यातील सर्वच तालुक्यातील खरं तर शेतकरी माता भगिनी आणि शेतकरी बंधू, सर्वप्रथम या हल्ल्याचा मी मनापासून निषेध करते. आजचा हा जो भव्य रस्ता रोको आहे, हा कोणी एका पक्षाचा नाही, हा फक्त आणि फक्त शेतकरी राजाचा आहे. कारण दिवसा ढवळ्या या समस्येला तोंड जो देतो तो माझा बळीराजा आहे. आणि मला वाटतं ही दुःखद घटना आज इथे घडलेली आहे. आपण जर बघितलं तर प्रशासन सातत्याने सांगतंय, जेव्हा पहिला बिबट हल्ला झाला त्याच्यानंतर अनेक बैठका प्रशासनाने घेतल्या, त्यापैकी अनेक बैठकांना आम्ही उपस्थित होतो. त्या बैठका याच्यासाठी होत्या की बिबट हल्ला होणार नाही याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायची. मग रस्त्याने एकटं जाऊ नये, रात्री जाऊ नये, बरोबर ना. अनेक उपाययोजना आपल्याला प्रशासनाने सांगितल्या. पूर्वी हा बिबट्या जंगलात असायचा, त्याचा अधिवास जंगल होता. कालांतराने त्याचा अधिवास आपली शेतामध्ये होता आणि आता त्याचा अधिवास आमच्या उंबरठ्यामध्ये आलाय. आता आम्ही कुठे जायचं? आता आम्ही कुठे लपायचं? ज्याने लपायचं होतं तो राजरोस फिरतोय आणि ज्याने दिमाखात मिरवायचं, ज्याने कष्ट करायचंय त्याला आज लपायची वेळ आली आहे. हा शिवण्याचा एकटीचा प्रश्न नाही. आज आमची कुमशेतची जी चिमुरडी होती, अभ्यास करत होती अंगणामध्ये, आई समोर बसलेली होती आणि तिच्या नरडीचा घोट बिबट्याने घेतला. रक्ताचा थारोळा आजही तिथे आहे, तुम्ही जाऊन बघा. आमची सुजाताताई डेरे पिंपरी पेंढारची 37 वर्षाची आमची ती ताई, 2 मुलं आहेत सोन्यासारखी, सकाळी 6:30 पावणे 6च्या दरम्यान प्रातःविधीसाठी बाहेर गेली आणि बिबट्याने तिच्यावर हल्ला केला आणि तिथून ती फरफडत सोयाबीनच्या वावरात नेली. आमच्या दाजीने काठीने प्रयत्न केला पण काहीच झालं नाही, हाती काही आलं नाही. आमची ताई देवाघरी गेली होती. आज आमची शिवन्या आजोबांना पाणी घेऊन चालली होती, पाण्याचा तांब्या घेऊन चालली होती आजोबांसाठी आणि शेवटचं पाणी पाजण्याची वेळ आजोबांवर आज आली. मला सांगा, हे दिवस कोणासाठी आहेत? हे दिवस कोणावर कोणामुळे आले आहेत याचा विचार प्रशासनाने करायचा आहे. कोणत्याही उपाययोजना आणि काळजी आता आम्ही करणार नाही, आता तुम्ही करायची बिबट्यांची काळजी. आम्ही काय करू ते करू, जे आम्हाला वाटेल ते बिबट्याच्या बाबतीत आम्ही करणार आहोत. कारण शेड्यूल 1, शेड्यूल 2 आम्ही काही शेतकरी वर्ग जाणत नाही, ते तुम्ही जाणता. कोल्हापूरच्या हत्तीनीवर प्रसंग आला की नाही? सर्वजण एकवटलं, अख्खं कोल्हापूर एकवटलं, कोर्टातून तिची सुटका केली. आज एका हत्तीसाठी आज इतकं कोल्हापूर एकवटलं, आम्हाला अभिमान आहे. मग आज आमच्या बिबट्याच्या विरोधात तुम्ही लढू शकत नाही? आज आमचा बिबट्या आमचे हल्ले करतोय. आज दिवाळीचे दिवस आहेत ना, पूर्वीच्या दिवशी काय करायचो आपण? दिवाळीच्या 2 दिवस आधी साफसफाईमध्ये या माता भगिनी सगळ्या बिझी असायच्या, साफसफाई असायच्या, दिवाळीचं फराळ असायचं. आज आम्ही जीवाच्या आकांतापोटी इथे येऊन बसलोय जीव वाचवण्यासाठी. दिवाळीचा शोक आम्हाला राहिला नाही, आज आम्हाला आमच्या जीवाची भीती वाटते. प्रशासन सांगतंय, काल मीटिंग झाली, काल मीटिंग मध्ये काय सांगितलं? 200 पिंजऱ्यांची तयारी आहे. अहो बिबटेच 3000 आहेत. 200 पिंजरे पुरणार कोणाला?
माणिकडोह मध्ये जे रेस्क्यू सेंटर आहे आता त्याची क्षमता वाढून 80 झाली. 3000चे बिबटे आहेत. माझं तर म्हणणं आहे 50 नाही, अख्ख्या माणिकडोह रेस्क्यू सेंटर मधले सगळेच्या सगळे बिबटे तिकडे त्या वंताराला न्या. सगळे बिबटे वंताराला न्या. तुमचं रेस्क्यू सेंटरची उपाययोजना आम्ही अजून ऐकतोय, ऍडव्हान्स चालू आहे. एवढं झालं का नाही याचं उत्तर द्या. आजपर्यंत त्याचं सुधारित जे काम होतं, जी सुधारित क्षमता करायची होती ती का नाही झाली. आज 200 बिबट्या सरकार म्हणतंय. अहो बिबट्या 3000 आहेत. प्रशासन काय करतंय. आम्ही म्हणत नाही प्रशासन काम करतंय, पण प्रशासन 200 बिबट्यांवर काम करतंय. हो, क्षमता 3000 आहे म्हणजे 10 पटीपेक्षा जास्त क्षमता आज आमच्या बिबट्यांची आहे. मग असं असताना प्रशासन नक्की काम कशावर करतंय हे जर शेतकऱ्यांनी सांगायची वेळ आली तर प्रशासन करतं काय, हा प्रश्न आम्हाला इथे पडतोय. आपल्या पालकमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर आलं आम्ही साऊथ आफ्रिकेत आहोत. माझं तर म्हणणं आहे त्या केंद्रीय मंत्र्याला साऊथ आफ्रिकेतच सोडा जंगलात. त्याला बिबट्याची दहशत समजू द्या. काय या माता भगिनींचं ज्याचं जिने आपलं वासरू गमावलंय ना, जिचं दुःख काय ना, त्या वनमंत्र्याला समजू द्या. सोडा त्याला त्या जंगलात, आणू नका इथे. काहीच कामाचा नाही आमचा देशाचा केंद्रीय मंत्री. ही जी हळहळ आहे, 18,000 आमचं पशुधन गेलंय. अनेकांचा तर लेखाजोखा नाही. कोण करणार याची काळजी. प्रशासन सातत्याने बैठका घेत आहे, पण या बैठकांची अंमलबजावणी पण तितक्या फास्ट व्हायला पाहिजे तितकी झालेली नाही. आणि म्हणून आज या शेतकरी वर्गाला सर्व सोडून आज इथे रस्त्यावर उतरावं लागतंय. मला वाटतं मी कामानिमित्त बाहेर असते, रोज फिरत असते. घरी जरी आले, आज माझा मुलगा देखील मी आणलाय. काल देखील मी घराबाहेर असायचो. आम्ही जेव्हा माता भगिनी आपण घराबाहेर बसायचो, मुलं अंगणात खेळत असली की आनंद वाटायचा. मुलांनी अंगणात जाऊ नये असं वाटतं. मनामध्ये धस होतं, माहिती नाही बिबट्या कुठून येईल, कधी येईल आणि माझ्या लेकरावर हल्ला करेल आणि मी काय करणार. आज हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे आणि म्हणून आज आम्ही इथे आलोय. आम्ही अतिशय पोटतडकीने बोलतोय. प्रशासनाला आमची विनंती पण नाही, इशारा पण नाही. कोणी एक काळचं सरकार होतं, लोकसंख्या वाढत चालली म्हणून पुरुषांची नसबंदी केली, बरोबर ना. इच्छा नसताना पुरुषांची नसबंदी झाली. ते सरकार आज बिबट्याची नसबंदी आमच्या शेतकऱ्यांची इच्छा असताना करत नाही. का करत नाही. जर बिबट इतका जीव घेणा आहे तर मग बिबट्याची नसबंदी करण्यासाठी सरकारला इतका वेळ का लागतो. निश्चित हे सगळे प्रश्न मनामध्ये खूप मोठे, खोर आणि सातत्याने शंका निर्माण करणारे आहेत. जे शासन शेतकऱ्यांसाठी काम करतं त्या शासनाने शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या नक्कीच जाणून त्याच्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. सातत्याने सरकार फक्त धीर देताना दिसतंय. मी एका ग्रामपंचायतची सदस्य आहे. गावातून फोन येतात ग्रामस्थांचे, काही विहिरीजवळ बिबट्या होता, आमच्या शेतात बिबट्या आला, आमच्या घरासमोर बिबट्या आला. हतबल होतो आम्ही. सांगितलं प्रशासनाला पिंजरा द्या तर ते म्हणतात पाठवतो. पिंजरा नुसता पाठवून देतात, त्याच्यात भक्ष्य कोण देणार. त्याच्यात भक्ष्य नसतं आणि मग त्यावेळी त्या पिंजऱ्याचा काही उपयोग देखील नसतो. यापूर्वीच्या अनेक मीटिंग मध्ये आम्ही सांगितलं, ग्रामपंचायतला त्या स्तरावर वित्त आयोग आहे, ग्रामनिधी आहे, आम्हाला निर्णय घेऊ द्या. आम्हाला लाईट लावायची आहे, आम्हाला साफसफाई करायची, आम्हाला अडगळ मिटवायची, आम्हाला बिबट्याला खाद्य द्यायचंय, आम्हाला निर्णय घेऊ द्या, आम्हाला फायनान्स कमिशन मधून प्रोव्हिजन करू द्या. कुठल्याही प्रकारच्या सूचना शासन देत नाही, पण शासन काम करतंय. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, उपस्थित जमावाचा हा जो प्रक्षोभ आहे हा लक्षात घ्या आणि शासनाने याची खबरदारी घेऊन पुढची जी काही पावलं आहेत ती निश्चित धोरणात्मक उचला. आज उपस्थित सर्वांचंच मी धन्यवाद व्यक्त करते आणि या चालू असलेल्या बिबटच्या या प्रश्नाविषयी जाहीर निषेध सर्वच माता भगिनींच्या वतीने करते आणि थांबते. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.